छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील घोड्यांवर खूप प्रेम होतं. त्यांच्या पागेत मोती, विश्वास, रणवीर, गजरा, कृष्णा, तुरंगी आणि इंद्रायणी असे 7 प्रमुख आणि आवडते घोडे होते. महाराज प्रामुख्याने भीमथडी जातीच्या घोड्यांना जास्त प्राधान्य देत. मी गोव्यात येऊन हा 4था दिवस होता, तरी पण मी आत्तापर्यंत पाण्यात गेलो नव्हतो, म्हणून आज पाण्यात जाण्याचं ठरवलं. अशा प्रकारे कॅमेरा सेट केला आणि पाण्यात जाण्याचा निर्णय घेतला. ॲक्सिडेंटल ब्लॉगर असल्यामुळे स्टँड काही सोबत घेतलं नव्हतं. इथे सूर मारली आणि कॅमेरा पडला. वेळ भरपूर झाला होता म्हणून परत जाण्याचा निर्णय घेतला, परंतु एक बाईक मला बीचवर दिसली म्हणून म्हटलं चला अजून बीचवर फेरफटका मारून येऊ आणि बाईक आपल्याला बीचवर नेता येते का तसा प्रयत्न करून बघू. पण तशी काही जागा सापडली नाही म्हणून परत गेलो, पाणी पिलं. जर सोलो ट्रिप करत आहात तर स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचं आहे, म्हणजेच बॉडीला हायड्रेटेड ठेवणं, उन्हापासून सावध राहणं. बीचच्या बाजूने एक रस्ता होता, त्या रस्त्याने गाडी टाकली आणि शेवटपर्यंत गेलो. काही रिसॉर्ट आहेत, काही प्रायव्हेट बीच आहेत, तिकडे जाऊन फेरफटका मारला. खाली उतरवण्याचा प्रयत्न केला, परंतु गाडी आपली फसून जाईल असं मला वाटलं आणि सोबत कोणी नसल्यामुळे उगाचच हाल कशाला घ्यायचे म्हणून परत निघालो. परत जात असताना हा घोडेवाला राजू म्हटला मला गावात सोडून दे. चलो हाय गाइस, कुर्सी की पेटी बांधो, चलो चलो देखो हमारा छोटा लड़का है ऋतिक. हाय बोल यूट्यूब वर सांगते काही. चलो बाय बाय. आणि शिरोड्यावरनं आपण आरंबोलच्या दिशेने निघालो. अरे हो रे बाबा, मी नाही येतो, दुसराच कोणतरी. आणि ही आपली एंट्री. बाय बाय. शिरोडा बीचची ओळख एक स्वच्छ नितळ पाण्याचा बीच म्हणून आहे. अशा सुंदर बीचची आठवण मनात घेऊन आपण पुन्हा आरंबोलकडे निघालो. जय शिवराय, जय महाराष्ट्र. यूट्यूबवर एक्स्ट्रोवर्ट आशू नावाचं चॅनल आहे, त्याला सुद्धा सबस्क्राईब करा.